शिर्डी परिसरात काल रात्री पोलिसांच्या नाकाबंदी प्रसंगी मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12:30 वाजेच्या सुमारास सावळीर फाटा या ठिकाणी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि पोलीस कर्मचारी हे कर्तव्यावर असताना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलमुर्गे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ओमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर कायंदे यांच्या पथकांनी एका ग्रे रंगाच्या इनोव्हा कार क्रमांक MH15 BR 7871 या गाडीची तपासणी करत असताना गाडीच्या डिकीमध्ये उग्रवास आल्याने पोलिसांनी अधिक कसून तपासणी केली असता त्यात 46 पाकिटात अंदाजे 96 किलो वजनाचा गांजा मिळून आला आहे. सदर गांजाची किंमत अंदाजे 14,43,000 रुपये असून 4 चाकी वाहनाची किंमत अंदाजे 12 लाख रुपये व 10,000 रुपये किमतीचा एक मोबाईल असा एकूण 26,53,405 रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष ओमणे यांनी दिली आहे. सदरचा गांजा हा अर्जुन धोंडीराम कांबळे, वय वर्ष 37, राहणार निमगाव कोराळे, तालुका राहाता यांच्याकडे मिळून आला असल्याने तो गांजा कोठून आणला तसेच तो कोठे विक्री करणार होता, त्याचबरोबर त्याला आणखी कोणी साथीदार आहे का याचा पोलीस तपास करत आहे. सदरचा गुन्हा रजिस्टर नंबर 677/2024 NBC ॲक्ट कलम 8 क प्रमाणे पोलीस कर्मचारी बाबासाहेब खेडकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर यांच्या सूचनांनुसार आपण 10 डिसेंबर 2024 रोजी नाकाबंदी केलेली होती. या नाकाबंदी दरम्यान शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री कायंदे तसेच पोलीस स्टेशनचा स्टाफ, यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल खेडकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल गायकवाड तसेच पोलीस कॉन्स्टेबल घोले, पोलीस कॉन्स्टेबल राजपूत हे नाकाबंदी करत होते. या दरम्यान आपल्याला एक संशयित गाडी आढळून आली जी ग्रे कलरची इनोव्हा होती. ह्या गाडीमध्ये जेव्हा आपण ड्रायव्हरकडे विचारपूस केली तर त्यावेळेस त्याने उडवडीची उत्तरं दिले. त्यावरून आपण संशय आल्याने त्या गाडीची झडती घेतली असता त्या गाडीच्या डिक्कीमध्ये आपल्याला जवळपास 96 किलोग्राम वजनाचा गांजा सदृश्य पदार्थ मिळून आलेला आहे. या गांजा सदृश्य पदार्थाची किंमत अंदाजे 14,43,000 रुपये असून तसेच इनोव्हा जी गाडी आपण ताब्यात घेतलेली आहे तिची 12 लाख रुपये किंमत आणि एक त्या आरोपीचा मोबाईल आणि त्यामुळे आरोपीला आपण एकाला अटक केलेला आहे. त्यासोबतचा जो साथीदार होता तो फरार झालेला आहे. तर अशा प्रकारे शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये आपण जवळपास या कारवाईत 26,53,405 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. किती आरोपी? या कारवाई दरम्यान आपण एका आरोपीला अटक केलेला असून त्याचे कोण साथीदार आहेत आणि हा गांजा त्याने कुठून आणला आणि तो हा गांजा कोणाकडे विक्रीस घेऊन चालला होता याच्या अनुषंगाने आपण पुढील तपास करत आहोत. या कारवाई दरम्यान आम्हाला आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर, अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे सर तसेच अपर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलमुर्गे सर यांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यांच्या सूचनांनुसार या गुन्ह्याचा पुढील तपास शिर्डी पोलीस स्टेशन करत आहे.